मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर आता ठाण्यामध्ये पडता उमटताना दिसत आहे। आपण ठाण्यातील 3 हातनाका परिसरात आहोत आणि याच ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने आता भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। नितेश राणेंनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं त्याचे पडसाद आता त्या बॅनरच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं होतं ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातलं आता प्रत्युत्तर जे आहे ते ठाकरे गटाकडून देण्यात आलेलं आहे। नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं होतं धाराशिवमध्ये सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसला हे लक्षात ठेवा असा सज्जड दमच या ठिकाणी नितेश राणेंनी घटक पक्षांना दिला होता। मात्र त्या संदर्भात काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसवल्याची बातमी समोर आली होती। मात्र या संदर्भात आता पाहू शकतो या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे। ठाकरे गटाचे सहप्रवक्ते त्यांनी लिहिलं आहे की मी तुषार दिलीप रसाळ दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता बाप, देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत, 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही मराठीची इच्छा, अशा प्रकारचे दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील या बॅनरवरती झळकताना पाहायला मिळतात। त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत पूर्वीच आता अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे ज्यांनी बॅनर लावलेला तुषार रसाळ ते सहप्रवक्ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एकंदरीत तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे बॅनरच्या माध्यमातून, दुसरीकडे दोन्ही बंधू ठाकरे बंधू एकत्र यावे अशी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे बॅनरच्या मध्ये। काय सांगाल नितेश राणेंच्या वक्तव्याबद्दल आणि बॅनरबद्दल? आम्ही कुठल्याही प्रकारचं डिवचलेलं नाही आहे। बॅनर जर तुम्ही वाचत असाल तिथे क्लिअर लिहिलेलं आहे माझं नाव तुषार दिलीप रसाळ, कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता माझा बाप आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला आदर नक्कीच आहे, मुख्यमंत्री आहेत त्याबद्दल आदर आहे, पण त्यांचा कार्यकर्ता जर कधी असं बोलत असेल की संपूर्ण महाराष्ट्राचा बाप आहे तर हे चुकीचं आहे। राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्हाला बाप बदलण्याची शक्यता लागत असेल, आम्हाला बाप बदलण्याची शक्यता आम्हाला बाप बदलायचा नाही आहे। आमचे वडील आम्ही दाखवलेत कोण आहेत। दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं असेल काही महिन्यांपासून हेच नितेश राणे वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं का एक प्रयत्न करत आहेत। हे तेढ निर्माण करतायत तेव्हाच जर देवेंद्र फडणवीसांनी यांचे कान टोचले असते तर आज ही परिस्थिती आली नसती। 2 महिन्यापूर्वी यांनी यांच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये असं सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांचा म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याचा आणि त्यांचा, त्यावेळेस आम्ही काही बोललो नाही, पण आज त्यांनी सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा बाप हे देवेंद्र फडणवीस आहे, ते आम्हाला मान्य नाही। आमचा बाप आम्हाला माहिती आहे कोण आहे, तुमचा बाप कोण आहे ते तुम्ही ठरवा। मात्र या संदर्भात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावं असं 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही मराठाची इच्छा असं देखील उल्लेख बॅनरवरती का वाटतं? एकंदरीत दोन्ही बंधू येणाऱ्या काळात एकमेकांना टाळी देणार का तसे सुचवाच देखील देणार? माननीय उद्धवजी ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे हे एकाच झाडाची 2 फळं आहेत। म्हणजे ठाकरे जर बघायला गेलात तर हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे। 2 भाऊ एकत्र येणार या चर्चेनीच समोरच्यांची पूर्णपणे फाटलेली आहे। तर हे दोघं एकत्र यावं ही माझीच नाही ठाणेकरांचीच नाही तर समस्त महाराष्ट्राची इच्छा आहे आणि 100% हे दोघं एकत्र आल्यावरती तुम्हाला औषधालाही दुसरा कुठला पक्ष तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही। नक्कीच काका, काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही बंधू एकत्र येणं गरजेचं आहे? नितेश राणेंच्या वक्तव्यावरती आता मुख्यमंत्री देखील दखल घेतलेली आहे, काय सांगा? नाही, नक्कीच दोन्ही भाऊ एकत्र येतील। ही पांढऱ्या काळ्या दगडावरची भगवी रेष आहे आणि ते येणं गरजेचं आहे मराठी माणसाच्या अस्मितेसाठी। मराठी माणसाची हेरटळणी होते, प्रत्येक ठिकाणी त्याच्या टपली मारले डोक्यात जाते मारले जाते। हे त्याला दिलेलं उत्तर आहे तुषार रसाळांनी की आम्ही बाप बदलणार नाही, आमचा बाप एकच आहे। हे बाप बदलतात, ह्यांना बापाची गरज लागते, आम्हाला बापाची गरज लागत नाही। आणि ह्या दोन्ही भावांचा एकच बाप आहे, ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो ब्रँड इथून पुढे चालणार आहे, एवढंच मी सांगू शकतो। नक्की ज्या पद्धतीने नितेश राणेंनी वक्तव्य केलं होतं धाराशिव या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर आता ठाकरे गटाने देखील त्यांना प्रतिउत्तर म्हणून ह्या बॅनरच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं आहे। मात्र या बॅनरच्या माध्यमातून 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही मराठाची इच्छा असं देखील उल्लेख करत ठाकरे बंधूंचे आता या बॅनरवरती फोटो आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे असतील या राज ठाकरे असतील या संदर्भातली आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आता दोन्ही पक्ष कशा प्रकारचे एकत्र येणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र दोन्ही पक्षांनी एक
प्रकारचं स्थानिक लेवलला ज्या पद्धतीने लोक एकत्र येतात ही भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र सध्या तरी आता या संदर्भातला जो बॅनर आहे 3 हातनाका परिसरातला हा चर्चेचा विषय झालेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत अशा प्रकारचा देखील बॅनरवरती हा उल्लेख करून तुषार रसाळ यांनी एक प्रकारचं नितेश राणेंना प्रतिउत्तर ह्या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता नितेश राणे संदर्भातले जे वक्तव्य याकडे आता ठाकरे गट असेल शिवसेना असेल हे देखील काय प्रत्युत्तर देणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.